वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणेशोत्सवाचा निमित्त आहे, आपण या निमित्ताने भेटलोय, तर तुमच्या गणेशोत्सवाच्या काय आठवणी? माझ्या तर खूप आहे. म्हणजे मी लहान असल्यापासून आई मला सांगायची की हे बनवायचं ते मला एक्साइटमेंट असायची जास्त करून उकडीचे मोदक शिकायचे आणि मी शिकले. मला खूप सुंदर उकडीचे मोदक येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी एक म्हणजे म्हणतात ना घरातली मोठी मुलगी असल्या कारण तशी मी वाढली. माझ्या वडिलांनी माझ्या जबाबदारी सोडून दिली, डेकोरेशन तू करायचं, मी नाही करणार. मग माझ्यावरती एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, शिकवत आता गणपतीला काय करायचं, तर ती तयारी, मग मार्केटमध्ये जा, पावसामध्ये भिजा, मग सगळ्या गोष्टी अरेंज करा, ती सगळी धडपड, त्या सगळ्या गोष्टी मला इतक्या आवडतात. म्हणजे मी कितीही थकते, मला काही फरक पडत नाही. मला गणपती उत्सव साजरा करायला खूप आवडतो. इव्हन लॉकडाऊन होतं तेव्हा सुद्धा आम्ही म्हणजे नाही का आता 7च गणपती बसवतो तसं नाही, माझ्या बहिणीने आणि मी लिटरली कशा गोष्टी अरेंज केल्या, पेपर वगैरे, आणि ते पण इको फ्रेंडली ऑफकोर्स. तर घरामध्ये आम्ही पेपर वगैरे आणून छान फुलं बनवली, मग सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांची, आणि छान डेकोरेशन केलं. सो मला बरेच लोकांनी अप्रिशिएट सुद्धा केलं की छान केलं. तर अशा गोष्टी मला बाप्पासाठी करायला, बाप्पा गणपती बाप्पा माझा फेवरेट आहे. सो मी तर खूप उत्साहाने साजरा करते गणपती. सांगायचं म्हणजे कुठून सुरू करू असा मला प्रश्न पडलाय. कारण गणपती आम्ही बनवतो घरी शाडूच्या मातीत. बनवण्यापासून पेंट करणं, मखर सजवणं, डेकोरेशनसाठी सामान आणणं, वेगवेगळे खाद्यपदार्थ, गोड डाएट वगैरे सगळं बाजूला सोडणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतकी धमाल, ढोल ताशे, एन्जॉयमेंट, पूर्णपणे एन्जॉयमेंट. की आपण आधी एक आयुष्याची आपली एक रुटीन लाईफ चाललेलं असतं, त्याच्यातनं आपण एक फेस्टिवल एन्जॉय करतो. हा एक असा फेस्टिवल आहे जिकडे आपण पूर्णपणे एन्जॉय करतो. म्हणजे आपण बाकीचं पूर्ण असं वचपा काढल्यासारखं मजा करतो की आता आधी मजा करायची आपल्याला अशी. त्यामुळे मग तो एक असा फेस्टिवल असल्यामुळे आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो. आणि इकडे ही शूटच्या दरम्यान आम्ही खूप मजा केलेली आहे. तर 2 वर्ष निर्बंधामुळे आपल्याला एवढा मनाला वाटेल एवढा असं आपण सेलिब्रेट नाही करू शकलो गणेशोत्सव. पण मग या वर्षी 2 वर्षाचा करता तुम्ही कसा काढणार आहात? ते ठरवलंय की नाही ये तो करणार बस? ठरवलं म्हणजे असं काही ठरवलं नाहीये, पण हो मी तर दरवर्षापासून जसं ठरवते तसंच यावर्षी सुद्धा. यावर्षी मी जरा माझ्या म्हणतात ना एक मोठी मुलगी म्हणून घरच्यांची जबाबदारी घेतली. दिवाळीत आपण कपडे वगैरे शॉपिंग ऍक्च्युली करतो, पण यावेळेस मी माझ्या घरच्यांसाठी खूप शॉपिंग केली आहे की जेणेकरून त्यांना पण एक जरा वेगळं वाटावं. माझी आई जास्त बाहेर पडत नाही, माझे बाबा बाहेर देशात असल्या कारणाने आईवर पण खूप रिस्पॉन्सिबिलिटी होत्या. तर बाबा या वर्षी घरी आलेत म्हणजे कायमचे. मी त्यांना म्हणली की आता बस बाहेर देशात नका राहू, फॅमिली पण एक खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हालाही आता वाटतं की बाबांबरोबर राहावं. तर ते आल्यापासून मग घरामध्ये खूप वातावरण असं हॅपी, हसत खेळत, आणि मी गेल्यावर तर मी खूप एन्जॉय करते. माझ्या बाबांशी माझं कनेक्शन सुद्धा खूप फ्रेंड, म्हणजे एक प्रकारे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणू शकतो, असंच माझ्याशी ते बोलतात. सो आमचं बॉन्ड असल्या कारणाने आमच्या घरात वातावरण खूप छान असतं आणि त्यांच्यासाठी मला खूप काही गोष्टी करायला आवडतात. त्यामुळे आज मी या वर्षी गणपतीच्या वेळेस महिन्यांची खास शॉपिंग केली आहे. घरच्या गोष्टी जरा थोड्या घेतल्यात, नवीन नवीन डेकोरेशनची तयारी, गणपतीची तयारी. आणि गणपती सुद्धा मी माझ्या म्हणजे आता लॉकडाऊन नंतर आपली स्वतःची कमाई थांबली होती, तर त्यानंतर काय करावं, बाबांना मी म्हटलं की मूर्ती यावर्षी माझ्याकडून आहे. सो मी यावेळेस सगळ्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी गणपतीची मी घेतली आहे. माझं 2 वर्षापूर्वी लग्न झालं आणि आता आम्ही पहिल्यांदा ऍज अ कपल गणेशोत्सव असा प्रॉपर सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे जंगी तयारी आहे. मी तुम्हाला इन्व्हाइट करतो, तुम्ही दोघंही या. माझा नंबर घेऊन ठेवा, मला मेसेज करा, मी तुम्हाला हे देतो. नक्की माझ्या घरी पण या. मी डेकोरेशन रात्रभर बसून करणार आहे आज रात्री घरी गेल्यानंतर. सो नक्की बघायला या. मी वेस्टेज पासून काहीतरी युज करूनच असं काहीतरी युनिक करणार आहे. सो नक्की या. मी काल रात्री डेकोरेशन करत होतो, त्यामुळे मी आता अर्धवट झोपेत. गणपतीची ती मज्जाच असते की अर्धवट झोप असते पण तरी तो उत्साह तेवढाच असतो. नक्की, डेफिनेटली. येस. तर आपण गणपतीमध्ये, तर तुमच्या घरी गणपती म्हटलं आरत्या वगैरे तुम्हाला पाठ असते. हा, तर मग एक आपल्या प्रेक्षकांसाठी एक छानशी अशी आरती होऊन जाऊ दे, म्हणजे थोडासा म्हणजे पहिलं कडवं तरी झालं तरी. ओके, आपण सुरू करूया. करा सुरू. कोरस देतो आम्ही आणि कोरस देणार. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची
कंठी जळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव. वा, खूप छान गायलात, मला खूप आवडलं. सो जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना एवढं सांगेन, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझी हीच इच्छा आहे की आपले जेवढी सगळी म्हणजे जेवढी माणसं आहेत या पृथ्वीवरती सगळे निरोगी राहावं आणि जो काळ आला होता तो परत कधीच येऊ नये आणि गणपती बाप्पाची कृपा सगळ्यांवर राहू दे, हीच माझी अपेक्षा आहे. 2 वर्षाचा उत्साह दडवलेला आहे. 2 वर्षाचा, तेवढी मजा करायची आहे यावेळेला. मी एवढंच सांगेल प्रेक्षकांना की जेवढं तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यात आणता येईल यावेळेला, या फेस्टिवलच्या निमित्ताने का होईल तेवढी आणायचा प्रयत्न करा आणि यापुढे ती कॅरी करूया आपण सगळेच. आणि आपल्याला सगळ्यांना त्या पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे. सो मे दिस बी द स्टार्ट, द बिगिनिंग. ओके, बरं, एकदा बोल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. छान. सो थँक्यू सो मच माझ्यासोबत गप्पा मारल्याबद्दल अँड थँक्यू. थँक्यू.